हॅलो अँड गुड मॉर्निंग एव्हरीवन। आज आहे अंतराचा बर्थडे, त्यामुळे आजचा व्हिडिओ खूप स्पेशल होणार आहे। स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा। ही आहे आमची बर्थडे गर्ल। हॅपी बर्थडे अंतरा। आज नाश्त्यामध्ये अंतराची फेवरेट खीर बनवलेली। तिने नाश्ता करून झाल्यावर शंभूबाप्पाचा छान आशीर्वाद घेतला। त्यानंतर तिने घरच्या सर्वांचाही आशीर्वाद घेऊन दिवसाची मस्त अशी सुरुवात केली। अंतराचे औक्षण करण्यासाठी मी आरतीची थाली तयार केली। त्यानंतर तिला हळदी कुंकुम अक्षता वगैरे लावून औक्षण करून घेतलं। तिच्या पहिल्या वाढदिवसाला तिने आरतीवरती हात टाकून थोडासा हात तिचा भाजून घेतलेला। तेव्हापासून ती आरतीच्या जवळ अजिबात जात नाही। मग आम्ही तिला साखर वगैरे चारलं आणि आम्ही जाणार होतो जरा बाहेर, त्यासाठी छान आवरून लवकर पटपट निघालो। आणि अंतराचा बर्थडे तिच्या स्कूलमध्ये सुद्धा सेलिब्रेट करायचा आहे, तर चला आपण तिथे भेटूया बर्थडे सेलिब्रेशनमध्ये। चला जर आपण येऊन पोहोचले आता स्कूलजवळ। शाळेमध्ये तिचे फ्रेंड्स तिची वाट बघत बसलेले। मग आम्ही जाऊन पोहोचलो। सगळे खूप हॅपी होते कारण बर्थडे पहिल्यांदा सेलिब्रेट करायचा होता शाळेत। मग आम्ही सगळ्या मुलांना बर्थडे कॅप्स दिल्या, त्या त्यांना खूप आवडल्या। छोट्या बाळांना काय हो, छोट्या गोष्टींमध्ये आनंद भेटतो। किती खुश आहेत बघा ते। त्यासाठीच आम्ही ठरवलेलं की तिचा बर्थडे तिच्या फ्रेंड्ससोबतच साजरा करायचा, कारण एक वेगळीच आनंद असतो त्या गोष्टीमध्ये। सगळ्या फ्रेंड्ससोबत बर्थडे सेलिब्रेशन केल्यानंतर आमचं बाळ ही खूप खुश झालेलं। आम्हाला असं वाटत होतं की मागच्या 2 बर्थडेपेक्षा हा बर्थडे खूप छान झाला आहे, कारण तिला 2 वर्षाच्या बाळांना काही समजत नसतं, पण आता तिला कळालं की बर्थडे सेलिब्रेशन वगैरे काय कसं असतं। मग त्यानंतर तुझ्या मॅडमाने वगैरे तिला छान असं फुलांचं गुच्छ वगैरे दिलं। त्यानंतर आम्ही तेथून निघालो दर्शनासाठी। हे आमच्या गावातील महादेव मंदिर आहे। या महादेव मंदिरामध्ये स्वामी समर्थ महाराजांचं केंद्रसुद्धा आहे, जेथे पारायण वगैरे होत असतात स्वामींचे। आणि सोमवारी महादेव मंदिरात भरपूर गर्दी पण असते। त्यानंतर आम्ही देवाचे आशीर्वाद घेतला। अंतराने पण छान असा आशीर्वाद घेऊन तिथला आम्ही विभूती वगैरे लावून घेतली। मग तिला नंदीच्या कानात विष मागायला सांगत होते, पण तिला जमत नाही, कारण ह्याच्या आधी कधी तिने बोललं नाही तसं कानात, त्यामुळे मी तिला करून दाखवलं की कसं बोलायचं काय वगैरे। मग ती बघितलं, पण ती जरा घाबरत होती। आम्ही घरी आलो आणि घरी येऊन आम्हाला डेकोरेशनची तयारी करायची होती। त्यासाठी फुगे वगैरे फुगवून ठेवलेले मी। मग परत अंतराने अंतराच्या पप्पाने मस्त असं डेकोरेशन केलं। मग मला थोडं स्वयंपाकाला पण लागायचं होतं, कारण बर्थडेला वेळ लागणार होता। मग थोडंसं मी बाकीची कामं आवरत होते पटपट। ह्या दोघांनी तर तेवढ्यात डेकोरेशन वगैरे करून घेतलं। तुम्हाला डेकोरेशन कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा। आमचं बाळ ही खूप मदत करतं प्रत्येक गोष्टीमध्ये, तिला खूप हौस असते। हे आहे फायनल डेकोरेशनचं लुक। तेवढ्यात तिचे कॉलनीतले एक फ्रेंड्स यायला सुरुवात झालेली। मग सगळे येऊन बसलेले, काही अजून फ्रेंड्स यायचे बाकी होते। मग तेवढ्यात छोट्या बाळांचा जास्त स्टॅमिना नसतो बसण्याचा, मग त्यांच्यासाठी मी कार्टून वगैरे लावून दिलेले टीव्हीवरती। मग थोड्या वेळानंतर गाणी वगैरे लावली। खूप एन्जॉय करत होती, सगळे डान्स वगैरे करत होती। मग तेवढ्यात बाकीचे जे यायचे राहिलेले ते सगळेजण आले। तितक्यात अंतराचा बर्थडेचा केकसुद्धा आला। मग तिचा बर्थडेचा केक आम्ही ब्लॅक फॉरेस्ट फ्लेवरमध्ये मागवलेला आईस केक होता। त्यानंतर आम्ही औक्षण करायची सुरुवात करून घेतली, कारण बाकीचे सगळे आलेले। मग एक करून सगळ्यांनी औक्षण करून झाल्यानंतर आम्ही केक कट करायला घेतला। नंतर सगळ्यांनी अंतराला केक वगैरे चारला आणि आम्ही सगळ्यांमध्ये केकही डिस्ट्रीब्यूट केला आणि तिच्यासाठी काही गिफ्ट्स आलेले। हे अंतराचं स्पेशल गिफ्ट आहे, जे तिच्या दीदीने तिच्यासाठी बनवले स्वतःच्या हाताने। किती छान डोकं चालवून तिने बनवले। आतमध्ये हॅपी बर्थडे अंतरा वगैरे लिहिलेलं, वरती स्माइली।
छोटे छोटे गिफ्ट दिलेलं, चॉकलेट्स वगैरे तिला दिलेले, जी तिला आवडते ना ते वस्तू तिला माहिती आहेत, त्याच गोष्टी दीदीने तिच्यासाठी दिलेल्या. ती खूप हॅप्पी झाली ते सगळं बघून. अशा प्रकारे अंतराचं बर्थडे सेलिब्रेशन झालं. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.